घराच्या बाहेर पडलं आणि मोमोजचा स्टॉल दिसला तर मोमोज खायची इच्छा होते. ती आपल्या सर्वांनाच होते. चला तर मग आज आपण पाहूयात घरच्या घरीच मोमोज कसे बनवायचे. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहूयात की स्टॉलवरती जसे मोमोज मिळतात ना, ते घरच्या घरी कसे बनवायचे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे चवीसाठी आणि जशी आपण चपात्याची कणिक मळतो ना, सेम तशीच मळून घ्यायची. तर इथे मी थोडे थोडे पाणी टाकून ही मळून घेते. तुम्हाला जर मी बनवलेल्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब बटनवर क्लिक करावे लागेल आणि त्याचबरोबर बेल आयकॉन पण क्लिक करा, जेणेकरून मी ज्यावेळेस रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. आता इथे आपली कणिक पण मळून झाली आहे. तर ही मैदा भिजण्यासाठी आपण याला झाकण ठेवून 10 मिनिट साईडला ठेवून देतो आहे. आता मोमोजमध्ये जी स्टफिंग असते ना, ती बनवून घेऊयात. तर त्याच्यासाठी मी एका पॅनमध्ये 1 ते 2 स्पून तेल घेतलं आहे आणि 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्यात. त्याला 2 मिनिट परतून घ्यायचं. आता इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. तर त्या कांद्याला पण साधारण 3 ते 4 मिनिट गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत परतून घ्यायचं. आता ना कांदा छान परतला आहे. याच्यामध्ये ना मी बारीक चिरलेली शिमला मिरची टाकली आहे. तुम्हाला ज्या पण भाज्या आवडत असतील मोमोजमध्ये त्या तुम्ही टाकू शकता बारीक चिरून. तर याला पण साधारण 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं. आता इथे आपली शिमला मिर्च पण चांगली परतली आहे. तर इथे मी बारीक चिरलेलं गाजर टाकलं आहे. तर गाजराला पण साधारण 2 ते 3 मिनिट परतायचं, जोपर्यंत ते सॉफ्ट होत नाही. मोमोच्या स्टफिंगमध्ये भाज्या परतून टाकल्या ना, तर त्याची टेस्टच वेगळी लागते. त्याच्यामुळे नेहमी भाज्या परतूनच टाकायच्या. जास्त भाज्या टाकल्यामुळे काय होतं, थोडंसं मोमोजला हेल्दीपणा पण येतो. तर इथे पाहू शकता तुम्ही की आपल्या चांगल्या सगळ्या भाज्या परतून झालेल्या आहेत आणि त्याचा कलर पण बदललेला आहे. आता इथे आपण जो किसून घेतलेला कोबी ना, तो टाकला आहे. तर कोबी शक्यतो किसूनच घ्यायचा, जेणेकरून तो बाकीच्या भाज्यांमध्ये मिक्स होतो. कोबीला साधारण 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं. इथे पाहू शकता याचा कलर पण बदललेला आहे. आता याच्यामध्ये मी बारीक केलेलं पनीर टाकलं आहे 1 वाटी. तर हे हाताने पण बारीक करू शकतो आपण. तर त्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं. एक साधारण 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं. पनीर पण आपलं सर्व भाज्यांमध्ये आता एकजीव झालं आहे. तर चवीसाठी इथे थोडंसं मीठ टाकायचं. आता हे मीठ मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता हे एकदम कलरफुल झालं आहे. ते स्टफिंगच खूप छान दिसते. आता हे 2 ते 3 मिनिट आपण याला परतून घेतो आहे चांगलं. आता ही स्टफिंग आपलं रेडी आहे. तर याला आपण आता थंड करण्यासाठी साईडला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे. तर हे पूर्ण काढून घ्यायचं आणि थंड करण्यासाठी थोडा वेळ ठेवायचं. स्टफिंग रेडी होईपर्यंत आपली कणिक पण चांगली भिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे कणिक अशी छान भिजली आहे. तर आता याचे आपल्याला मोमोज करून घ्यायचे आहेत. आता इथे मोमोज बनवण्यासाठी मी छोटे छोटे गोळे करून घेतलेत. तर हे गोळे जसे आपण पुरे किंवा करंजी लाटण्यासाठी बनवतो ना, सेम तसंच करायचं आणि हे लाटून घ्यायचं. पुरीच्या शेपचंच ठेवायचं, फक्त थोडंसं पातळ करायचं, जेणेकरून आपण ज्यावेळेस स्टीम देऊन घेऊच आपल्या मोमोजला, त्यावेळेस ते व्यवस्थित स्टीम होतील आणि खाताना जास्त जाडसर पण लागणार नाही. त्यामुळे शक्यतो पातळच ठेवायचे. साईडला जी आपण स्टफिंग बनवून ठेवली होती ना, ती थंड झाली आहे. तर त्याचे 2 चमचे मी याच्यावरती टाकून घेतलेत. तर मी करंजासारखा शेप देते. हातावरती जर जमत नसेल ना, तर काय करायचं, खाली ठेवायचं आणि त्याचा शेप देऊन घ्यायचा. आपण हे मोमोज मोदकच्या आकाराचे पण बनवू शकतो. तर इथे पाहू शकता तुम्ही की करंजीचा शेप देऊन झालेला आहे आपला. तर काय करायचं, वरून थोडेसे स्प्लिट पाडायचे, जेणेकरून ते छान दिसतं. तर इथे आपले हे मोमोज तयार आहे. असेच मी बाकीचे मोमोज बनवून घेतलेत. आता स्टीमरच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं आहे. तर त्याला ऑलरेडी गॅसवरती 2-3 मिनिट ठेवून द्यायचं आधी आणि दुसऱ्या भांड्याला तेल लावून घेते. तर तेल याच्यासाठी लावायचं की आपले जे मोमोज आहेत ना, ते खाली चिकटवू नये म्हणून. तर इथे मी एका भांड्यामध्ये साधारण 6 मोमोज ठेवते. तर हे मोमोज असे स्टीम करण्यासाठी ठेवून द्यायचे. मोमोज आपल्याला 10 ते 12 मिनिट स्टीम देऊन घ्यायचे. तुम्ही पाहू शकता आपण पातळ लाटल्यामुळे त्यातल्या भाज्या पण दिसत आहेत. या पद्धतीने मोमोज एकदा घरी नक्की करून पहा आणि तुम्ही हे मोमोज शेजवान चटणी किंवा मेयोनीजसोबत खाऊ शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.